मागच्या लेक्चरला आपण करणीचं परिमेयीकरण बघितलं. करणीचं किंवा करणीच्या छेदाचं परिमेयीकरण कसं करतात ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं. आज आपण या पाठाचा शेवटचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे वर्गकरणीचे द्विपद रूप. तत्पूर्वी तुम्हाला काही नियम माहिती असले पाहिजे करणीच्या बाबतचे. जसं ए जर शून्यापेक्षा मोठा असेल आणि बी सुद्धा शून्यापेक्षा मोठा असेल, म्हणजेच ए व बी ह्या धन पूर्णांक संख्या असतील, तर करणी चिन्हात ए गुणिले करणी चिन्हात बी च उत्तर आपण करणी चिन्हात ए गुणिले बी असं काढू शकतो. किंवा हाच नियम तुम्ही उलटा वापरू शकता. करणी चिन्हात ए बी बरोबर करणी चिन्हात ए गुणिले करणी चिन्हात बी. या नियमाचा उपयोग आपल्याला करणींचा गुणाकार करताना होतो. या नियमाचा उपयोग करणींचा गुणाकार करण्यासाठी होतो. उदाहरणार्थ, वर्गमुळात 5 व वर्गमुळात 11 चा गुणाकार करा. असा जर प्रश्न असेल तर आपण याचं उत्तर अशा पद्धतीने काढू शकतो. करणी चिन्हात 5 गुणिले करणी चिन्हात 11 बरोबर करणी चिन्हात 5 गुणिले 11 म्हणजेच करणी चिन्हात 11 5 55. किंवा या ठिकाणी डायरेक्ट 11 5 55 म्हणजेच करणी चिन्हात 55 असं तुम्ही उत्तर लिहू शकता. म्हणजेच या ठिकाणी आपण या नियमाचा वापर केला. म्हणून हा नियम तुम्हाला माहिती असला पाहिजे. वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी बरोबर वर्गमुळात ए गुणिले बी. तर करणींचा गुणाकार करण्यासाठी या नियमाचा आपण वापर करू शकतो. दुसरा नियम जो आहे तो म्हणजेच करणी चिन्हात ए चा संपूर्ण वर्ग जर असेल तर त्याचं उत्तर फक्त ए असतं. आपण बघितलं की करणी चिन्हात ए चा वर्ग म्हणजेच करणी चिन्हात ए गुणिले करणी चिन्हात ए, आणि यामुळे करणीचं परिमेयीकरण होतं हे आपण बघितलंय. ए गुणिले ए म्हणजेच करणी चिन्हात ए गुणिले करणी चिन्हात ए म्हणजेच फक्त ए. कुठल्याही वर्गकरणीला त्याच वर्गकरणीने गुणल्यास त्याचं उत्तर फक्त करणीस्थ संख्ये इतकं येतं, करणी चिन्ह निघून जातं. हा या नियमाचा उपयोग आहे. आता हा नियम आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. करणी चिन्हात ए चा वर्ग म्हणजे सुद्धा ए. तर संपूर्ण करणी चिन्हाचा वर्ग किंवा करणीस्थ संख्येचा वर्ग दोघांचा अर्थ एकच आहे. करणी चिन्हात 5 या संपूर्ण संख्येचा वर्ग केल्यास उत्तर 5 येतं. त्याचप्रमाणे करणी चिन्हात 5 चा वर्ग केलं तरी उत्तर 5 येतं. म्हणजेच ही वर्ग असलेली संख्या संपूर्ण करणीचा वर्ग असो किंवा करणीस्थ संख्येचा वर्ग असो, दोघांचा अर्थ समान आहे. म्हणून आपण हा नियम असाही लिहू शकतो. करणी चिन्हात ए चा वर्ग किंवा करणी चिन्हात ए वर्ग या दोघांचे उत्तर येतं फक्त ए. म्हणजेच वर्ग असल्यास ही करणी चिन्ह निघून जातं आणि फक्त त्या संख्ये एवढं करणीस्थ संख्ये एवढं उत्तर येतं, हे लक्षात घ्या. नंतर आपण मागील इयत्तांमध्ये काही नित्य समानता शिकलेलो आहोत. उदाहरणार्थ ए अधिक बी आणि ए वजा बी अशा दोन कंसांचा जर गुणाकार असेल
ज्यामध्ये दोन्ही कंसांमध्ये प्रथम पद समान आणि द्वितीय पद समान असेल तर अशा दोन कंसांच्या गुणाकाराचं उत्तर असतं ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. या ठिकाणी पहिला कंस अधिक आणि दुसरा वजा किंवा पहिला कंस वजा आणि दुसरा अधिक अर्थ एकच आहे. म्हणजेच ए अधिक बी गुणिले ए वजा बी असो किंवा ए वजा बी गुणिले ए अधिक बी असो, या दोघही गुणाकाराचं उत्तर येतं ए वर्ग वजा बी वर्ग. आपण याच सूत्राचा वापर करून आज नवीन टॉपिक शिकणार आहोत, द्विपद करणीचं परिमेयीकरण, द्विपद वर्ग करणीचं परिमेयीकरण. तर या ठिकाणी आपण या पाठात मुळात फक्त वर्ग करणी शिकत आहोत आणि द्विपद म्हणजे दोन पदे असलेली करणी. उदाहरणार्थ समजा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 अशी करणी असेल तर हिला द्विपद, कारण दोन पद आहेत म्हणून, आणि कोटी 2 आहे म्हणून वर्ग करणी असं म्हणायचं. तर ही आहे द्विपद वर्ग करणी. तर या द्विपद वर्ग करणी बद्दल आज आपण शिकणार आहोत. तिचं परिमेयीकरण कसं करायचं, परिमेयीकरण करण्यासाठी तिची अनुबद्ध जोडी कोणती असेल ते सुद्धा आपण बघूया. तर तत्पूर्वी तुम्ही हे 3 नियम लक्षात ठेवायचे आहेत. वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी म्हणजेच वर्गमुळात ए गुणिले बी, वर्गमुळात ए चा वर्ग म्हणजेच फक्त ए, आणि ए अधिक बी गुणिले ए वजा बी चं उत्तर ए वर्ग वजा बी वर्ग येतं. तर मी जे तुम्हाला आता 3 नियम सांगितले ते कोणते? 3 नियम जे आता तुम्हाला वर्ग करण्यासाठी वापरायचे आहे. पहिला नियम मी असा सांगितला होता की कर्निस्थ ए गुणिले कर्निस्थ बी च उत्तर कर्निस्थ ए बी किंवा ए गुणिले बी असं करता येतं. हाच नियम आपण उलटाही मांडू शकतो. ए कर्निस्थ ए बी बरोबर कर्णी चिन्हात ए गुणिले कर्णी चिन्हात बी. दुसरा नियम मी तुम्हाला सांगितला होता, कर्निस्थ ए चा संपूर्ण वर्ग किंवा कर्णी चिन्हात ए चा वर्ग असेल तर त्याचं उत्तर फक्त ए असतं. आणि तिसरा नियम जो आपल्याला बघायचा आहे तो ए अधिक बी गुणिले ए वजा बी च उत्तर ए वर्ग वजा बी वर्ग येईल. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे 3 नियम वहीत लिहून काढा. हे नियम आपल्याला पुढे वापरायचे आहे अनुबद्ध जोडीसाठी. ठीक आहे. आता या नियमाची काही उदाहरणे बघू आणि त्याचप्रमाणे गुणाकार करताना त्याचा कसा उपयोग होतो ते सुद्धा बघूया. आता या ठिकाणी बघा, जर असा गुणाकार करा असा प्रश्न विचारला असेल, वर्गमुळात 2 कंसात वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 18, तर हा गुणाकार करा असा जर प्रश्न असेल तर ही द्विपद वर्ग करणी आहे. ही वर्ग करणीचे परंतु एकच पद आहे, म्हणजे ती एक पदी आहे आणि ही द्विपदी आहे. तर एक पदीने आपल्याला द्विपदीला गुणायचं आहे. कंसाच्या बाहेर काही पद असेल तर त्याने कंसाच्या दोन्ही पदांना गुणावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग त्यानुसार आपण हा गुणाकार करायला सुरुवात करूया. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 18. या ठिकाणी करणी चिन्हात 8 किंवा वर्गमुळात 8 असं दोघंही म्हणू शकतो, कारण आपण फक्त वर्ग करणी शिकत आहोत आणि वर्ग करणीमध्ये कोटी 2 असल्यामुळे आपण त्याला वर्गमूळ असं म्हणतो. वर्गमुळात 8 किंवा करणी चिन्हात 8 कसंही वाचन केलं तर अर्थ एकच आहे. नंतर याने याला गुणायचं म्हणजेच कर्निस्थ 2 ने कर्निस्थ 8 ला गुणायचं आहे. अधिकचं चिन्ह जसंच तसं. पुन्हा या
पदाने या पदाला गुणायचं म्हणजे कर्निस्थ 2 गुणिले कर्निस्थ 18. आणि आता आपण जो नियम बघितला होता कर्णी चिन्हात ए गुणिले कर्णी चिन्हात बी बरोबर कर्णी चिन्हात ए बी, त्यानुसार यांचा आपण एकत्र गुणाकार करू शकतो 2 गुणिले 8 आणि यांचा सुद्धा 2 गुणिले 18. आणि या ठिकाणी 8 दुने 16 अधिक 18 दुने 36. परंतु गुणाकार केल्यानंतर या संख्या अशा तयार झाल्या की त्यांचे वर्गमूळ निघते. जसं वर्गमुळात 16चं वर्गमूळ 4 तर 36चं वर्गमूळ 6. म्हणजेच आपण यांचे उत्तर काढून पुढे या संपूर्ण गुणाकाराचं परिमेयीकरण झालं आणि या करणी संख्यांचा गुणाकार एक परिमेय संख्या तयार झाली. तर गुणाकार करण्यासाठी आपण त्या नियमाचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता. त्याचप्रमाणे कधी कधी आपल्याला इथेही द्विपद करणी असते आणि इकडेही द्विपद करणी असते. म्हणजे द्विपदीने द्विपदीला गुणायचं असेल तर आपण काय करू शकतो. मग असं एक उदाहरण बघूया ज्या ठिकाणी आपल्याला एका द्विपद करणीला दुसऱ्या द्विपद करणीने गुणायचं आहे. वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 या करणीला 2 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 अशा करणीने आपल्याला गुणायचं आहे. आता एक लक्षात ठेवा ही दोन पद ए वजा बी आणि ए अधिक बी अशा रूपात नाही. कारण या ठिकाणी पहिलं पद दोन्हीकडेही वेगळं आहे, द्वितीय पद सुद्धा भिन्न आहे. शिवाय एक अधिक आणि एक वजा असा कंसच नाहीये, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. आता आपण एका द्विपदीला दुसऱ्या द्विपदीने गुणणार आहोत. द्विपदीला द्विपदीने कसं गुणतात हे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत. या द्विपदीचं पहिलं पद घेऊन त्याच्या पुढे हा कंस जसाच तसा, नंतर दुसरं पद घेऊन हा कंस जसाच्या तसा, अशी एक गुणाकाराची पद्धत असते. पण त्यानुसार आपण गुणाकार करायला सुरुवात करूया. कर्णी चिन्हात 3 वजा कर्णी चिन्हात 2 या कंसाला आपल्याला 2 कर्णी चिन्हात 3 वजा 3 कर्णी चिन्हात 2 या पदाने गुणायचं आहे. नियमानुसार याचं प्रथम पद गुणिले हा संपूर्ण कंस जसाच तसा, म्हणजेच 2 कर्णी चिन्हात 3 वजा 3 कर्णी चिन्हात 2. म्हणजेच आपण ह्या द्विपद करणीच्या पहिल्या पदाने या कंसाला गुणलं. आता दुसऱ्या पदाने गुणूया. मग त्यासाठी चिन्हासह दुसरं पद इथे लिहू आणि त्यापुढे पुन्हा ही वर्ग करणी जशीच्या तशी लिहूया. 2 कर्णी चिन्हात 3 वजा 3 कर्णी चिन्हात 2. आता द्विपदीने द्विपदीचं रूपांतर एकपदीला द्विपदीने एकपदीला द्विपदीने अशा रूपात आलं. आता याचा गुणाकार करताना ह्या पदाने पहिल्या पदाला त्याचप्रमाणे दुसऱ्या पदाला, ह्या पदाने पहिल्या पदाला त्याचप्रमाणे दुसऱ्या पदाला गुणाकार करायचा असतो. मग त्यानुसार आपण करूया गुणाकार. वर्गमुळात 3 गुणिले 2 वर्गमुळात 3 या दोघांचा गुणाकार, वजा चिन्ह तसंच. पुन्हा वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 2 म्हणजे याने याला आणि या पदाने या पदाला आपण गुणलं. आता आपण ह्यांचा विचार करूया. हे वजा चिन्ह जसंच तसं वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 3 पुन्हा वजा वर्गमुळात 2 ने याला पण गुणायचंय. म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वजा 3 वर्गमुळात 2 कारण ते ऋण आहे. आणि अशा पद्धतीने 2 तसाच राहील. वर्गमुळात 3 ने वर्गमुळात 3 ला गुणल्यास वर्गमुळात 3 चा वर्ग होतो. आणि आपण असा नियम बघितला होता की कर्निस्थ संख्येचा वर्ग केल्यास कर्णी चिन्ह निघून जातं, उत्तर फक्त ती कर्निस्थ संख्या येते. त्यानुसार
वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 चं उत्तर येईल 3. हा 2 तसाच ठेवला मी. नंतर वजा पुन्हा 3 तसाच ठेवतो मी आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. आता या ठिकाणी वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात b चा नियम लावावा लागेल. a गुणिले b. मग त्या नियमानुसार 3 आणि 2 चा गुणाकार आपण एकत्र करू शकतो. तोपर्यंत हा 3 मी तसाच ठेवला. वजा पुन्हा हा 2 तसाच ठेवतो आणि वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 चा गुणाकार मी एकत्र करतो. नंतर हा वजा आणि हा वजा यांचा गुणाकार केल्यावर इथे चिन्ह अधिक येईल, कारण वजा वजाचा गुणाकार अधिक होतो. हा 3 मी तसाच ठेवतो गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2 चा तो वर्ग झाला. म्हणजे पुन्हा कनिष्ठ चिन्ह आणि वर्ग निघून जाईल आणि उत्तर काय येईल? फक्त 2. आणि त्यानंतर पुढच्या पायरीकडे वळूया. यांचा गुणाकार होईल बेत्रिक 6. हे वजा चिन्ह तसंच, हा 3 तसाच राहील आणि कनिष्ठ संख्येमध्ये गुणाकार येईल 3 दुने 6. 6चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे या कर्ण चिन्हाला बाहेर काढता येणार नाही. परत हा वजा 2 तसाच आणि यांचा गुणाकार बेत्रिक 6 अधिक 3 दुने 6. आता बघा, हा 6 आणि हा 6 या परिमेय संख्या आहे, म्हणजे त्यांची बेरीज होईल 6 अधिक 6 12. त्याचप्रमाणे या दोन कर्णींना सजातीय कर्णी म्हणता येईल, कारण इथेही कर्णी चिन्हात 6 आहे, इथेही कर्णी चिन्हात 6 आहे, म्हणजे यांची बेरीज होऊ शकते. वजा 3 आणि वजा 2 ची बेरीज येईल वजा 5 कर्णी चिन्हात 6. याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणजेच या दोन द्विपद कर्णी वर्ग कर्णींचा गुणाकार येतो 12 वजा 5 कर्णी चिन्हात 6. तर अशा पद्धतीने तुम्ही वर्ग कर्णींचा गुणाकार सुद्धा त्या 3 नियमांच्या आधारे करू शकता. आता आपण वळूया वर्ग कर्णीचे द्विपद रूप. वर्ग कर्णीचे द्विपद रूप. वर्ग कर्णीचे द्विपद रूप. आता या ठिकाणी वर्ग कर्णी म्हणजे काय, तर ज्या कर्णीची कोटी 2 असते त्याला आपण वर्ग कर्णी म्हणतो. द्विपद रूप म्हणजे 2 पद असलेलं रूप. तर त्यासाठी आपण काही कर्णी लिहूया ज्यांना आपण वर्ग कर्णीची द्विपद रूप असं म्हणू शकतो. जसं वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 याला वर्ग कर्णीचं द्विपद रूप म्हणता येईल. दुसरं 3 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 8 याला वर्ग कर्णीचं द्विपद रूप म्हणता येईल. तिसरं 5 अधिक वर्गमुळात 2 याला सुद्धा वर्ग कर्णीचं द्विपद रूप म्हणता येईल. आता या ठिकाणी इथे पहिलं पदही कर्णी आहे, दुसरं पदही कर्णी आहे. इथे सुद्धा पहिलं पद कर्णी, दुसरं पद कर्णी, परंतु इथे मात्र पहिलं पद परिमेय संख्या आहे तर दुसरं पद कर्णी आहे. तरी सुद्धा याला आपण वर्ग कर्णीचे द्विपद रूप म्हणू शकतो. हेच असंही येऊ शकतं वर्गमुळात 2 अधिक, किंवा इथे वजा घेऊया, वजा 3. इथे पहिलं पद कर्णी आहे, दुसरं पद परिमेय संख्या आहे. तर अशा सर्व कर्णींना वर्ग कर्णीचे द्विपद रूप म्हणतात, कारण या ठिकाणी 2 कोटी असलेली कर्णी आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-2 पद दिसतील, म्हणून त्याला वर्ग कर्णीचे द्विपद रूप असं म्हणतात. तर याचं सामान्य रूप जे आहे ते असं असू शकतं, वर्गमुळात a अधिक वर्गमुळात b किंवा वर्गमुळात a वजा वर्गमुळात b. म्हणजेच अधिकही असू शकतं, वजाही असू शकतं.
त्याचप्रमाणे वर्गमुळात a अधिक b किंवा वर्गमुळात a वजा b, ज्यामध्ये फक्त पहिलं पद करणी असेल, दुसरं परिमेय संख्या आणि अधिक किंवा वजा काहीही असू शकतं. त्याचप्रमाणे a अधिक वर्गमुळात b किंवा a वजा वर्गमुळात b असंही असू शकतं, ज्यामध्ये पहिलं पद परिमेय संख्या आणि दुसरं पद करणी असते. त्याचप्रमाणे m वर्गमुळात a अधिक n वर्गमुळात b किंवा m वर्गमुळात a वजा n वर्गमुळात b अशा पदांना सुद्धा वर्गकरणीचे द्विपद रूप म्हणतात. तर या ठिकाणी ह्या m आणि n म्हणजे त्या करणीच्या बाहेर असलेल्या संख्या, जसं इथं 3 दिसतो तो म्हणजे तुमचा m झाला, आणि इथं काहीच नाहीये म्हणजे तिथे 1 असेल. 1 असेल तर आपण लिहित नाही, सहगुणक म्हणतात त्याला करणीचा. तर करणीला सहगुणक सुद्धा असू शकतात, तरी सुद्धा त्यांना वर्गकरणीचे द्विपद रूप असं आपण म्हणू शकतो. आता आपण जो तिसरा नियम बघितला होता, तो नियम वापरून वर्गकरणीच्या द्विपद रूपाचं परिमेयीकरण करणार आहोत. आणि परिमेयीकरण करण्यासाठी ज्या जोडीने आपण गुणतो, ज्या द्विपद वर्गकरणीने गुणतो, तिला पहिल्या वर्गकरणीची अनुबद्ध जोडी असं म्हणतात. त्यासाठी आपण वर्गमुळात a अधिक वर्गमुळात b या सामान्य रूपातील द्विपद वर्गकरणीचा विचार करूया. ही द्विपद वर्गकरणी आहे, 2 पद असलेली आणि कोटी 2 असलेली करणी. आता या करणीला वर्गमुळात a अधिक वर्गमुळात b या वर्गकरणीला जर मी वर्गमुळात a वजा वर्गमुळात b या करणीने गुणलं तर काय होईल, त्यासाठी आपण विचार करूया. a अधिक b आणि a वजा b अशा रूपात जर असेल तर त्याचं उत्तर असतं a वर्ग वजा b वर्ग. मग त्या नियमानुसार याचं उत्तर येईल वर्गमुळात a चा वर्ग वजा वर्गमुळात b चा वर्ग. परंतु आपण असा नियम बघितला होता की कर्निस्थ संख्येचा वर्ग केल्यास कर्णी चिन्ह निघून जातं आणि फक्त ती कर्निस्थ संख्या उत्तर येतं. म्हणून वर्गमुळात a च्या वर्गाचं उत्तर राहील फक्त a वजा वर्गमुळात b च्या वर्गाचं उत्तर राहील b. आणि a आणि b दोघही परिमेय संख्या असल्यामुळे त्यांची वजाबाकी केल्यास उत्तर येईल परिमेय संख्या. म्हणजेच या ठिकाणी या वर्गकरणीच्या द्विपद रूपाला मी अशा पदाने गुणल्यावर या वर्गकरणीचं परिमेयीकरण झालं. म्हणून या वर्गकरणीची ही वर्गकरणी अनुबद्ध जोडी आहे असं आपण म्हणू शकतो. अनुबद्ध जोडी. मग अनुबद्ध जोडी कशाला म्हणतात, ज्या वर्गकरणीच्या दुसऱ्या वर्गकरणीच्या जोडीने गुणल्यास त्या वर्गकरणीचं परिमेयीकरण होतं, अशा वर्गकरणीला पहिल्या वर्गकरणीची अनुबद्ध जोडी असे म्हणतात. तर तुमच्या लक्षात येईल की अनुबद्ध जोडी म्हणजे फक्त चिन्ह विरुद्ध करून तयार झालेली वर्गकरणी. मग यावरून मी तुमच्या समोर जर खूप साऱ्या द्विपद वर्गकरणी लिहिल्या तर त्या प्रत्येक द्विपद वर्गकरणीची अनुबद्ध जोडी तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. बघूया बरं तुम्हाला समजलंय की नाही. या ठिकाणी मी एक वर्गकरणी लिहितो, द्विपद वर्गकरणी अर्थात द्विपद वर्गकरणी, आणि तुम्हाला तिची अनुबद्ध जोडी सांगायची आहे. अनुबद्ध जोडी म्हणजे अशी जोडी तिने गुणल्यामुळे या करणीचं काय होतं, परिमेयीकरण, म्हणून तिला तिची अनुबद्ध जोडी असं म्हणतात.
चिन्हात 5 अधिक करणी चिन्हात 2, 7 वजा करणी चिन्हात 11, करणी चिन्हात 13 अधिक 2, 2 करणी चिन्हात 3 वजा 3 करणी चिन्हात 2 अशा तुमच्याकडे द्विपद वर्गकरणी आहेत. तर ह्या सर्व वर्गकरणींच्या अनुबंध जोड्या आपल्याला या बाजूला लिहायच्या आहेत. तर या वर्गकरणीची अनुबंध जोडी म्हणजे अशी द्विपद वर्गकरणी जिने हिला गुणल्यावर तिचं परिमेयकरण व्हायला पाहिजे, म्हणजेच परिमेय संख्येत रूपांतर व्हायला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की अनुबंध जोडी म्हणजेच तीच वर्गकरणी असते, फक्त चिन्ह विरुद्ध असतं. म्हणजे जर इथं अधिक असेल तर हिची अनुबंध जोडी तयार करताना तुम्हाला करणी चिन्हात 5 वजा करणी चिन्हात 2 असं म्हणावं लागेल. झाली या वर्गकरणीची ही अनुबंध जोडी. लक्षात ठेवा, एखाद्या वर्गकरणीची जी अनुबंध जोडी असते तिची अनुबंध जोडी ही वर्गकरणी असते. म्हणजे हिची अनुबंध जोडी ही तर हिची अनुबंध जोडी ही, म्हणजेच त्या एकमेकांच्या अनुबंध जोड्या असतात, हे लक्षात घ्या. मग या द्विपद वर्गकरणीची अनुबंध जोडी तुम्ही सांगू शकता का? तर 100% कुठली येईल मग? 7 अधिक वर्गमुळात 11. म्हणजे इथं जर वजा असेल तर आपल्याला अधिक घ्यावं लागेल. 7 अधिक वर्गमुळात 11. त्याचप्रमाणे ह्या वर्गकरणीची अनुबंध जोडी काय येईल? वर्गमुळात 13, इथं अधिक आहे म्हणजे वजा 2. हिची अनुबंध जोडी काय येईल? हीच वर्गकरणी, फक्त हे चिन्ह विरुद्ध पाहिजे. म्हणजेच 2 करणी चिन्हात 3, इथे वजा आहे तर आपण अधिक करूया, 3 करणी चिन्हात 2. तर या ठिकाणी अशा पद्धतीने कुठल्याही द्विपद वर्गकरणीची अनुबंध जोडी तुम्हाला सांगता आली पाहिजे. काही अवघड नाहीये, फक्त आपल्याला हे चिन्ह विरुद्ध करायचं आहे. आता यांना परस्परांच्या अनुबंध जोड्या का म्हणतात? कारण जर या वर्गकरणीने या वर्गकरणीला जर गुणलं तर याचं उत्तर परिमेय संख्या येईल. कसं ते त्याच्या पुढे बघूया. तर नियमानुसार ह्या वर्गकरणीला ह्या वर्गकरणीने गुणल्यास a अधिक b आणि a वजा b या सूत्रानुसार याचं उत्तर येईल पहिल्या करणीचा वर्ग वजा दुसऱ्या करणीचा वर्ग, आणि वर्गमुळात a चा वर्ग च उत्तर फक्त a येतं. म्हणजेच याचं उत्तर येईल 5 वजा याचं उत्तर येईल 2. 5तून 2 गेले 3 आणि 3 ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच या दोन वर्गकरणींचा किंवा द्विपद रूपातील वर्गकरणींचा गुणाकार केल्यास त्यांचं परिमेय संख्येत रूपांतर झालं, म्हणून यांना एकमेकींच्या अनुबंध जोड्या म्हणतात. याचा सुद्धा आपण जर गुणाकार केला तर याचं सुद्धा उत्तर परिमेय संख्या येईल. इथे येईल पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 11चा वर्ग. आता या ठिकाणी 7 ला करणे चिन्ह नसल्यामुळे 7चा तुम्हाला वर्ग करावा लागेल. 7चा वर्ग येतो 49 वजा, आता कर्णिस्थ संख्येचा वर्ग केल्यावर तीच कर्णिस्थ संख्या येते, फक्त वर्गमुळाचं चिन्ह निघून जातं. इथं मी 7चं 7 का नाही लिहिलं? कारण याला वर्गमुळाचं चिन्ह नाही, म्हणून त्याचा वर्ग करावा लागेल. मात्र याला वर्गमुळाचं चिन्ह आहे, वर्ग केल्यामुळे फक्त वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं आणि 49 मधून 11 गेले तर उत्तर येतं 38, जी परिमेय संख्या आहे. त्याच पद्धतीने या वर्गकरणींचा गुणाकार केल्यावर सुद्धा त्याचं उत्तर परिमेय संख्या येते. याचं आपण सोडून देऊया, एक फक्त खालचं समजून सांगतो, कारण या ठिकाणी या अनुबंध जोड्या बाहेर काही अवयव असलेले आहेत. मग आता या दोघांचा गुणाकार केल्यास खरंच परिमेय संख्या उत्तर येईल का, असा आपण विचार करूया. मग कसा करता येईल यांचा गुणाकार? म्हणजेच अशा वर्गकरणींचं परिमेयकरण कसं करायचं हे तुमच्या लगेच लक्षात आलं. 2 वर्गमुळात 3 अधिक वजा 3 वर्गमुळात 2 या द्विपद वर्गकरणीला 2 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 2
या द्विपद वर्गकरणीने गुणायचं असल्यास ह्या दोघही वर्गकरणींचे प्रथम पद समान आहे, द्वितीय पद समान आहे, एक कंस अधिक एक कंस वजा असं असेल तर त्याचं उत्तर येतं ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजेच पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. म्हणजेच आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल 2 कर्णी चिन्ह 3 चा वर्ग वजा 3 कर्णी चिन्ह 2 चा वर्ग. आणि आता बघा या दोनाला कर्णी चिन्ह आहे का? नाही, म्हणजे त्याचा वर्ग करावा लागेल. 2चा वर्ग येईल 4 आणि कर्णी चिन्ह 3 चा वर्गाचं उत्तर येईल फक्त 3. आणि या दोघांमध्ये काहीच चिन्ह नसेल तर आपण गुणिले करतो, नंतर वजा चिन्ह. पुन्हा 3ला वर्गमुळाचं चिन्ह नाहीये म्हणजे 3चा वर्ग करावा लागेल जो येईल 9 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग केल्यावर उत्तर फक्त किती येईल 2. आणि आता यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12 वजा 9 दुने 18 आणि 12 मधून जर 18 गेले तर वजा 6 उरतात आणि ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच या दोन वर्ग द्विपद वर्गकरणींचा गुणाकार केल्यावर त्यांचं परिमेय संख्येत रूपांतर झालं, म्हणून यांना एकमेकांच्या अनुबद्ध जोड्या असं म्हणतात. तर अनुबद्ध जोडी म्हणजेच काय, तर फक्त त्या द्विपद वर्गकरणीचं मधलं चिन्ह विरुद्ध करून दुसरी द्विपद वर्गकरणी लिहिणं. तर आता इथून पुढे खालील द्विपद वर्गकरणीच्या छेदाचे परिमेयीकरण करा किंवा द्विपद वर्गकरणीचे परिमेयीकरण करा असा प्रश्न आला तर त्याच्या अनुबद्ध जोडीने असं गुणायचं. आणि फक्त अनुबद्ध जोडी लिहा असं विचारलं तर फक्त तिची अनुबद्ध जोडी लिहायची. ठीक आहे. आता बघूया द्विपद वर्गकरणीचं परिमेयीकरण कसं करायचं ते, किंवा प्रश्न कसा विचारला जातो. एक छेद कर्णी चिन्हात 5 वजा कर्णी चिन्हात 3. उदाहरण बघा कशी विचारतात. एक छेद कर्णी चिन्हात 5 वजा कर्णी चिन्हात 3 या संख्येच्या छेदाचे परिमेयीकरण करा. या संख्येच्या छेदाचे परिमेयीकरण करा. बघा मग कशा पद्धतीने आपण परिमेयीकरण करू शकतो. 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 किंवा कर्निस्थ 5 वजा कर्निस्थ 3. आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करायचे. छेद म्हणजे खालचा, वरचा अंश असतो. मग या ठिकाणी अशा वर्गकरणीच्या छेदाचं परिमेयीकरण जर करायचं असेल तुम्हाला तर ह्या वर्गकरणीच्या छेदाला तुम्हाला या करणीच्या अनुबद्ध जोडीने गुणावं लागेल. आता याची अनुबद्ध जोडी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे. फक्त हे चिन्ह विरुद्ध करा, म्हणजेच वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ने याला गुणावं लागेल. परंतु अपूर्णांकाला आपण जेव्हा अंशाला किंवा छेदाला कुठल्याही संख्येने गुणतो त्यानेच वरती आणि खाली गुणलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही जर इथे छेदाला 5 अधिक कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 3 ने गुणलं तर वरच्या अंशाला पण त्याने गुणावं लागेल. म्हणजेच अनुबद्ध जोडीने तुम्ही खालच्याला पण गुणलं वरच्याला पण गुणलं. आणि अनुबद्ध जोडी म्हणजे काय, इथलं चिन्ह विरुद्ध करून तयार होणारी परिमेय संख्या. 1 ने कशालाही गुणलं तर उत्तर तेच आहे, म्हणजेच कर्णित 5 अधिक कर्णित 3. मात्र खालच्याचं उत्तर तुम्हाला ए अधिक बी आणि ए वजा बी च उत्तर जे असतं ए वर्ग वजा बी वर्ग या नियमाने काढावं लागेल. कारण ए वजा बी आणि ए अधिक बी म्हणजेच हा कंस आधी हा नंतर आहे अशा रूपात ही करणी असेल तर त्याचं उत्तर असतं ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग नियमानुसार त्याचं उत्तर येईल कर्णी चिन्हात 5 चा वर्ग वजा कर्णी चिन्हात 3 चा
वर्ग. आणि आता या स्वरूप करणे नसल्यामुळे त्यांची बेरीज होणार नाही, त्या आहे तशाच राहतील. मात्र खालच्याच उत्तर येईल करणे चिन्हात 5 चा वर्ग येईल फक्त 5 वजा करणे चिन्हात 3 चा वर्ग येईल फक्त 3. आता यांची वजाबाकी होऊ शकते. करणे चिन्हात 5 अधिक करणे चिन्हात 3 वरचं जसंच तसं छेदिले 5तून 3 गेला 2 आणि 2 ही परिमेय संख्या आहे. अशा पद्धतीने या संख्येच्या छेदाचं परिमेयकरण करायला लावलं होतं, ते झालं. याच्या पुढे उत्तर येणार नाही. तर अशा पद्धतीने या टॉपिकवर प्रश्न विचारतात की दिलेल्या द्विपद वर्गकरणीच्या छेदाचे परिमेयकरण करा. तर कुठल्याही द्विपद वर्गकरणीच्या छेदाचं परिमेयकरण करताना त्याच्या अनुबद्ध जोडीने वरती आणि खाली गुणायचं आणि गुणाकार करायचा. पुढे आपोआप खालच्या छेदाचं परिमेयकरण होतं. ठीक आहे. तर अजून थोडंच अवघड गणित बघूया. हे एकच उदाहरण झालं. आता या ठिकाणी अशी करणी असू शकते की वरती सुद्धा काहीतरी कर्णिस्थ संख्या असू शकते. जसं 8/8. दुसरं उदाहरण बघूया. 8/3 करणे चिन्हात 2 अधिक करणे चिन्हात 5 या संख्येच्या छेदाचे परिमेयकरण करा. मग काय करणार? ही संख्या घेणार 8/3 करणे चिन्हात 2 अधिक करणे चिन्हात 5 बरोबर आहे ते लिहायचं. 8/3 करणे चिन्हात 2 अधिक करणे चिन्हात 5. मात्र याच्या वरती आणि खाली या द्विपद वर्गकरणीच्या अनुबद्ध जोडीने गुणायचं. अनुबद्ध जोडीसाठी हीच करणी राहील, फक्त इथे अधिक असेल तर त्याच्या विरुद्ध चिन्ह असलेली द्विपद वर्गकरणी लिहा. म्हणजेच 3 करणे चिन्हात 2 इथं द्विपद करणी असल्यामुळे आपल्याला नुसतं गुणिलेचं चिन्ह टाकून चालणार नाही, तर कंस करावा लागेल. नंतर इथे सुद्धा 3 करणे चिन्हात 2 इथं अधिक होतं वजा करणे चिन्हात 5 आणि इथं सुद्धा 2 पदांनी ह्या एक पदीला गुणायचं असल्यामुळे आपल्याला कंस टाकावा लागेल. आणि हेच पद वरती पण पाहिजे, कारण आपण वरती खाली दोन्हीकडे गुणतो अनुबद्ध जोडीने. आता गुणाकार करूया. ही परिमेय संख्या आहे म्हणून हिने फक्त परिमेय संख्येलाच गुणता येईल, आतल्या संख्येला नाही. आणि शिवाय याने दोघही पदांना गुणावं लागेल, पहिल्या पदाला पण आणि दुसऱ्या पदाला पण. म्हणजेच वरच्यांचा गुणाकार अर्थात आपण पुढच्या स्टेपला करूया, सिंप्लिफाय झाल्यानंतर, सोप्या रूपात आल्यानंतर. आता फक्त आपण असंच मांडूया. 8/3 करणे चिन्हात 2 वजा करणे चिन्हात 5. मी अजून या 8 आणि यांना गुणलेलं नाहीये, कारण होऊ शकतं की खाली 4 आला तर 4 याला आपल्याला भाग द्यावा लागेल. जर या 8ला भाग जाणारी संख्या खाली आली नाही तर आपण या 8 याला गुणूया. तोपर्यंत आपण गुणाकार करायचा नाही. खालच्यांचा मात्र गुणाकार करायचा आहे. ए अधिक बी गुणिले ए वजा बी चं उत्तर येतं ए वर्ग वजा बी वर्ग. त्यानुसार या द्विपद वर्गकरणीचा गुणाकार येईल पहिल्याचा वर्ग म्हणजेच 3 वर्गमुळात 2 चा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 5 चा वर्ग. 8/3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5 छेदिले 3चा वर्ग 9 आणि वर्गमुळात 2चा वर्ग फक्त 2. मग 9 गुणिले 2 चं उत्तर येईल 18 वजा वर्गमुळात 5 चा वर्ग फक्त 5 बरोबर. आता या ठिकाणी 18 मधून जर 5 गेले तर 13 उरतात आणि 13 ने 8ला भाग जात नाही. त्यामुळे आता शेवटच्या स्टेप मध्ये तुम्ही या 8 आणि या दोन्ही पदांना गुणून टाका. 8 आणि इथं फक्त 3 ला गुणता येईल आणि इथं गुणताना ते पद फक्त बाहेर येईल, आतल्याला गुणता येणार नाही. म्हणजेच 8 त्रिक 24
कर्णी चिन्हात 2 वजा इथं 1 आहे बाहेर, काहीच नसेल तर 1 असतो म्हणजे 8 1 8, कर्णी चिन्हात 5 तसाच, छेदिले यांची वजाबाकी 13. अशा पद्धतीने ह्या द्विपद वर्ग करणीच्या छेदाचं परिमेयीकरण झालं. तर द्विपद वर्ग करणीच्या छेदाचे परिमेयीकरण करा असा प्रश्न हमखास विचारला जातो 3 मार्काला. कारण या ठिकाणी अनुबंध जोडी शोधणं, त्यांनी गुणाकार करणं, भाग जात असेल तर भाग देणं आणि नंतर सोडवणं अशी लांबलचक प्रक्रिया असल्यामुळे हा प्रश्न 3 मार्काला परीक्षेला हमखास विचारला जातो. तर यावरची जी एक्सरसाइज आहे त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अनुबंध जोड्यांच्या छेदाचं परिमेयीकरण करायला विचारलेलं आहे. ते तुम्ही सगळं करायचं आहे. शेवटचा टॉपिक राहिला आहे केवल मूल्य. याच्यावर सुद्धा हमखास किंमत काढा किंवा सोडवा असा प्रश्न येतो. तर सर्वप्रथम तुम्हाला केवल मूल्य म्हणजे काय ते समजावून सांगतो. तर x ही वास्तव संख्या असेल, x ही वास्तव संख्या असेल तर ला x चे केवल मूल्य म्हणतात. या ठिकाणी ह्या 2 उभ्या रेषा ज्या आहेत त्यालाच वाचताना तुम्ही केवल मूल्य असं वाचायचं. केवल मूल्यात x किंवा x चे केवल मूल्य असं तुम्ही वाचन करू शकता. तर जसं असं जर मी लिहिलं तर याचं वाचन तुम्ही करणार x चे केवल मूल्य. किंवा केवल मूल्यात x, पण आपण x चे केवल मूल्य साधारणपणे असं वाचन करतो. आता या केवल मूल्याची गरज का पडते? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण संख्या रेषा भूमितीमध्ये शिकलो, ज्यामध्ये इथे 0 असतो, नंतर इथं धन संख्या असतात आणि या ठिकाणी ऋण संख्या असतात. आता यापैकी कोणत्याही किमतीला जर मी x म्हटलं, उदाहरणार्थ या किमतीला मी x म्हटलं, तर x चा आरंभ बिंदू पासूनचा अंतर किती असा मी तुम्हाला प्रश्न विचारला तर प्रत्यक्षात x ची किंमत किती आहे? -4. आणि मी तुम्हाला विचारतोय की शून्यापासून त्याचं अंतर किती आहे. अंतर कधीच ऋण नसतं, म्हणून आपल्याला अशा वेळेला ह्या x चे शून्यापासूनचे अंतर किंवा आरंभ बिंदू पासूनचे अंतर असं जर विचारलं तर आपण त्याला केवल मूल्यात x आहे असं म्हणतो. त्यामुळे केवल मूल्यात x म्हणजेच x ची किंमत जर -4 असेल तर केवल मूल्यात ऋणाची किंमत सुद्धा धन येते, म्हणजेच अंतर आपल्याला ऋण सांगायची गरज नाही. म्हणून आपण केवल मूल्याचा वापर करतो. कारण कोणतीही अंतरे ही कधीही ऋण नसतात, ती नेहमी धन असतात. परंतु संख्या रेषेवर मात्र ते आकडे ऋण किंवा धन काही असू शकतात. म्हणून x ची किंमत ऋण किंवा धन काही असेल, अंतर धन येण्यासाठी आपण त्या x ला केवल मूल्यात टाकतो आणि केवल मूल्यातून बाहेर येताना त्याची किंमत नेहमी धनच असते, कारण अंतरे ही नेहमी धन असतात.
आता या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला तुम्हाला केवळ मूल्यातील किमती काढा असं विचारतात, तर एक लक्षात ठेवा, केवळ मूल्यात धन संख्या जर असेल तर त्याचं उत्तर धनच येतं. नंतर केवळ मूल्यामध्ये जर ती ऋण संख्या असेल तर केवळ मूल्य काढल्यावर त्याची किंमत धनच येते. केवळ मूल्यात शून्य असेल तर मात्र त्याचे उत्तर शून्यच येतं. म्हणजेच केवळ मूल्य काढल्यानंतर ती आतली संख्या धन असो किंवा ऋण असो त्याचं उत्तर कसं असतं, धनच असतं. म्हणजेच यावरून जर मी तुम्हाला कधी प्रश्न विचारला की केवळ मूल्यात x ची किंमत 3 आहे तर x च्या दोन शक्यता असू शकतात. एक तर x ची किंमत 3 असेल किंवा x ची किंमत -3 पण असू शकते. केवळ मूल्यात x ची किंमत 3 आली ना, आणि आपण तर असं बघितलंय की केवळ मूल्यात 3 असेल तरी त्याचं उत्तर 3 येतं आणि केवळ मूल्यात -3 असेल तरी त्याचं उत्तर 3 येतं. मग आपल्याला विचारलंय की केवळ मूल्यात x ची किंमत 3 असेल तर x ची किंमत काय, तर अशा वेळेला तुम्हाला त्या केवळ मूल्यातल्या आतल्या पदाच्या दोन्ही किमती पकडाव्या लागतील. कारण आपल्याला माहिती नाही तो ऋण होता की धन होता. कारण धन असतं तरी धन येतं आणि ऋण असेल तरी धन येतं. म्हणून अशा वेळेला केवळ मूल्यामध्ये असलेल्या त्या चलाची किंमत आपल्याला दोन्हीही पकडावी लागते. म्हणजे ती धनही असू शकली असते किंवा ऋणही असू शकली असते. तिची बाहेर आल्यावर किंमत नेहमी धनच होते. म्हणून ती आतमध्ये असताना धन होती की ऋण होती ते माहिती नाही आपल्याला. मग अशा पद्धतीने तुम्हाला ती माहिती पाहिजे. आता किंमत काढा असा प्रश्न याच्यावर नेहमी येतो. किंमत काढताना केवळ मूल्य तुम्ही तेव्हाच हटवू शकता जेव्हा केवळ मूल्यामध्ये एकेरी संख्या उरेल. कुठल्याही प्रकारचं इतर क्रिया नको. म्हणजेच बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार या संपूर्ण क्रिया करून झाल्यानंतर जेव्हा एक सिंगल एकेरी संख्या उरेल तेव्हाच तुम्ही केवळ मूल्य हटवू शकता. केवळ मूल्य हटवताना केवळ मूल्यात आतील किंमत धन असेल तरी उत्तर धन येईल, ऋण असेल तरी उत्तर धन येईल. एवढं लक्षात ठेवायचं. किंमत काढा. केवळ मूल्यात 3 अधिक 5, केवळ मूल्यात 16 अधिक 2 वजा 20, केवळ मूल्यात 4 अधिक 3 गुणिले 2, चौथं केवळ मूल्यात 5 वजा 3 वजा केवळ मूल्यात वजा 7. अशा पद्धतीने. आता या ठिकाणी बघा केवळ मूल्यामध्ये जोपर्यंत मध्ये काहीतरी क्रिया आहे तोपर्यंत तुम्ही ते केवळ मूल्य काढू शकत नाही. ती क्रिया सोडवा. म्हणजे याची पुढची स्टेप आली असती केवळ मूल्यात 3 अधिक 5 ची बेरीज आली असती 8. आणि आता ही एकेरी संख्या आली तेव्हा तुम्ही केवळ मूल्य काढल्यावर त्याची किंमत किती येईल, 8. धनसंख्येच्या केवळ मूल्याची किंमत पण 8 असते, धन असते आणि ऋणाची सुद्धा धन असते. आता हा धन 8 होता म्हणजे केवळ मूल्य काढल्यावर त्याची किंमत येईल 8. याच्याकडे वळूया. इथे 3 क्रिया दिसतात. या दोघांची बेरीज आणि नंतर 20 वजा करायचं आहे. प्रथम आपण या दोघांची बेरीज केली तर 16 अधिक 2 18 आणि नंतर वजा 20 आणि इथं अजून केवळ मूल्य आपण काढलेलं नाहीये. अजूनही या केवळ मूल्यामध्ये वजाबाकीची क्रिया आहे. ही क्रिया केल्यानंतर आपण केवळ मूल्य काढू शकतो. म्हणजे पुढच्या स्टेपला उत्तर येईल 18 वजा 20 चं उत्तर येतं वजा 2. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नसेल तर मोठीतून लहान वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. आता केवळ मूल्यामध्ये फक्त एकच संख्या उरली. आता तुम्ही केवळ मूल्य हटवलं तर त्याचं उत्तर येईल 2. कारण केवळ मूल्यातील ऋण संख्या असेल तरी उत्तर धनच येतं. इथं धन होती तरी धन आलं, इथं ऋण होती तरी सुद्धा धन आलं.
नंतर याचं उत्तर काढूया. केवल मूल्यामध्ये बेरीज आणि गुणाकार अशा दोन क्रिया दिसतात. नियमानुसार आपल्याला गुणाकार अगोदर करावा लागतो. कोणता? गुणाकार. या ठिकाणी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी असा तो क्रम असतो. म्हणून आपल्याला बेरीज पहिले करून मग गुणाकार करता येणार नाही. आधी गुणाकार करावा लागेल. मग हा 4 तसाच राहील, हे अधिकचं चिन्ह तसंच, 3 दुने 6. अजूनही केवल मूल्यामध्ये एक क्रिया उरलेली आहे, बेरीज. ती केल्याशिवाय केवल मूल्य काढता येणार नाही. केवल मूल्यात 4 अधिक 6 10. आता मात्र केवल मूल्यात एकच संख्या उरली, ज्याचं उत्तर येईल 10. या ठिकाणी मात्र दोन वेगवेगळे केवल मूल्य आहे. मग एका केवल मूल्याचा विचार आपण वेगळा करायचा, दुसऱ्याचा वेगळा करायचा. या केवल मूल्यामध्ये क्रिया आहे, म्हणजे याला आधी सोडवावं लागेल. या केवल मूल्यामध्ये एकच संख्या आहे, म्हणजे तिचं डायरेक्ट आपण उत्तर काढू शकतो. याचं उत्तर काढताना केवल मूल्यात 5 वजा 3 चं उत्तर येईल 2, म्हणजेच केवल मूल्यात 2. हे संपलं. हे चिन्ह केवल मूल्याशी संबंध नाही. हे केवल मूल्य इथं केवल मूल्य मानू नका. हे बघा, जिथं केवल मूल्य सुरू होतं कुठंतरी ते संपतं, म्हणजे हे एवढं वेगळं केवल मूल्य आहे आणि हे वेगळं. हे वजा चिन्ह जसंच तसं. आता या केवल मूल्यामध्ये एकच संख्या आहे, म्हणजे आपण केवल मूल्य काढू शकतो. परंतु केवल मूल्यात वजा 7 ची किंमत फक्त 7 येते. हे वजा चिन्ह इथलं आहे, लक्षात घ्या. नंतर इथे आता सिंगल संख्या आली, म्हणजेच केवल मूल्यात 2 चं उत्तर येईल फक्त 2. हा वजा तसाच 7 आणि 2तून 7 वजा करणं म्हणजे 7तून 2, जे 5 येईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 5. आता तुम्ही म्हणाल सर केवल मूल्याचे उत्तर तर वजा येत नाही, इथं कुठं केवल मूल्य होतं? यालाही केवल मूल्य असतं तर गोष्ट निराळी. आपण तर केवल मूल्य काढत काढत आल्यानंतर किंमत काढलेली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने किमती काढा असा सुद्धा प्रश्न येतो. यावर एक अतिशय महत्वाचा टॉपिक येतो, तो म्हणजे सोडवा. मग सोडवामध्ये काहीतरी चल दिलेलं असतं, त्याची किंमत तुम्हाला काढायची असते. आणि मगाशीच मी सांगितलं की जेव्हा केवल मूल्याची काहीतरी किंमत दिलेली असते तेव्हा ती एकदा अधिक आणि एकदा वजा पकडावी लागते. सोडवा. या ठिकाणी एकच लक्षात ठेवा, केवल मूल्यात x ची किंमत जर तुम्हाला y दिलेली असेल तर तुम्हाला ह्या x च्या दोन वेगवेगळ्या किमती पकडाव्या लागेल. एक म्हणजे एक तर xy असला पाहिजे किंवा x हा वजा y असला पाहिजे. म्हणजे तो अधिक होता की y होता ते आपल्याला माहित नाही, म्हणून आपण दोघेही किमती पकडायच्या. तुम्हाला गोंधळ होत असेल तर मी पाहिजे तर 3च पकडतो. म्हणजेच केवल मूल्यात x ची किंमत जर 3 असेल तर होऊ शकतं x ची किंमत 3 असेल किंवा वजा 3 असेल असं. या नियमाचा आधार घेऊन ही उदाहरणं सोडवायची आहे. पहिले दिलेले x वजा 5 केवल मूल्यात, अर्थात x वजा 5 बरोबर 2. केवल मूल्यात x वजा 5 बरोबर 2 असेल तर याला कसं सोडवणार? आता याला सोडवायचं म्हणजे तुम्हाला केवल मूल्य हटवावं लागेल. आणि केवल मूल्य जर काढून टाकलं तर ह्या आतल्या याची किंमत अधिक 2 असू शकते किंवा त्या आतल्या याची किंमत वजा 2 पण असू शकते. कारण आपल्याला हे नव्हतं माहिती की त्याची किंमत अधिक येणार होती की वजा येणार होती. म्हणून आपण ह्या 2 ला एकदा अधिक पकडलं आणि एकदा वजा पकडलं. ठीक आहे. आता सोडवूया. x वजा 5 बरोबर 2. आता हे एक चल समीकरण झालं. याला समानतेच्या गुणधर्माप्रमाणे सोडवा. हा वजा 5 तिकडे जाऊन काय होईल? अधिक. म्हणून x बरोबर 2 अधिक 5. तोच नियम इकडे लावूया. किंवा हा पण वजा 5 तिकडे जाऊन काय होईल? हा वजा 2 तसंच, हा तिकडे जाऊन अधिक 5 होईल. म्हणून x बरोबर या दोघांची बेरीज येते 7. किंवा x बरोबर 1 वजा 1 अधिक असेल तर आपण बेरीज नाही करत, फरक घेतो त्यांचा. 5तून 3 गेले, 2 गेले 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच धन चिन्ह.
म्हणून आपल्याला एक्सच्या दोन किमती मिळतात, एक तर 7 किंवा 3. मग जेव्हा सोडवा सारखा प्रश्न येतो आणि केवल मूल्यात काहीतरी आपल्याला समीकरण दिलेलं असतं आणि त्यामध्ये त्या चलाची किंमत काढताना आपल्याला याची किंमत केवल मूल्य काढल्यावर जे उरेल त्याची किंमत धन आणि ऋण दोघही पकडावी लागते आणि मग आपल्याला ते एक साथ सोडवावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला एक्सच्या किंवा तिथं जे चल असेल त्याच्या दोन किमती मिळतात. आता तुम्ही म्हणाल ह्या किमती सत्य आहे का? तुम्ही टाकून बघा. या एक्सच्या जागेवर जर मी 7 टाकला तर केवल मूल्यात 7 वजा 5 ची किंमत येईल केवल मूल्यात 2 आणि केवल मूल्यात 2 ची किंमत 2 येते. आली की नाही 2? होऊ शकतं एक्स ची किंमत 3 टाकून बघा, म्हणजेच 3 वजा 5 असं येईल ते. एक्सच्या जागेवर आता मी 3 टाकून बघितला तर 3 वजा 5 म्हणजेच केवल मूल्यात 3तून 5 गेले तर वजा 2 उत्तर येईल. पण वजा 2चं उत्तर अधिकच असतं म्हणजे तेव्हाही उत्तर 2 येतच ना. म्हणून जेव्हाही कधी तुम्ही सोडवा असा प्रश्न बघतात आणि केवल मूल्यात असेल तेव्हा केवल मूल्य हटवल्यावर ते लिहिताना या दोघी किमती तुम्हाला पकडावी लागेल. इकडे असलेली धन किंमत आणि तीच ऋण किंमत आणि मग त्याला सोडवायचं. अजून एक उदाहरण बघूया. केवल मूल्यात 3x अधिक 7 बरोबर 3x अधिक 7 बरोबर 28. आता या ठिकाणी आपल्याला केवल मूल्यातील किंमत केवल मूल्य हटवल्यावर ही किंमत एकदा अधिक आणि एकदा वजा असे दोघेही पकडावे लागेल. मग सुरुवात करूया. 3x अधिक 7 बरोबर एक तर 28 उत्तर येऊ शकेल किंवा 3x अधिक 7 चं उत्तर वजा 28 पण येऊ शकेल. आता विचार करूया या दोघं समीकरणांना सोडवायचं. हा 7 इकडे अधिक तिकडे जाऊन काय होईल वजा, म्हणजेच पुढच्या स्टेपला उत्तर येईल 3x बरोबर 28 वजा 7. त्याच वेळेला इकडेही तसंच होईल किंवा 3x हा 7 तिकडे जाऊन काय होईल वजा 7 होईल. म्हणून 3x बरोबर 28 मधून 7 गेले 21 उरतात किंवा 3x बरोबर दोघेही वजा असतील तर चिन्ह वजाच येईल मात्र यांची बेरीज होईल. 28 आणि 7 35 होतात. नंतर हा 3 इकडे गुणिला आहे तो तिकडे जाऊन भागीला होईल म्हणून x बरोबर 21/7 किंवा तीच गोष्ट इकडे पण येईल. x बरोबर हा 3 इकडे गुणिला आहे तो तिकडे जाऊन भागीला होईल म्हणजे वजा 35/3. आता 35 ला 3 ने भाग जात नाही परंतु 21 ला 7 ने जातो म्हणून 7 1 7 7 3 21 म्हणजेच x ची एक किंमत किती आली 3 किंवा दुसरी किंमत किती आली तीच x बरोबर वजा 35/3. तर अशा पद्धतीने तुम्ही केवल मूल्यावर आधारित गणिते सोडवू शकतात. तर आज फायनली आपला हा धडा संपलेला आहे. लक्षात ठेवा की कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य कधीच ऋण नसतं. त्यानुसार या धड्यावरचे एकूण किती उदाहरण संग्रह आहेत 2.5 म्हणजे 5 अभ्यास आणि संकीर्ण प्रश्न संग्रह 2 तुम्हाला सोडून काढायचा आहे. तर हा धडा संपलेला आहे म्हणजे जवळजवळ आपला पहिल्या चाचणीपर्यंतचा सिलेबस संपलेला आहे. पहिल्या चाचणीला 7 पैकी एकूण 2 धडे विचारतात आणि 6 माही पर्यंतचा विचार केल्यास अजून 2 धडे आपल्याला घ्यावे लागतील. ठीक आहे.